Today we are starting the new chapter, that is social health. Firstly, we should know what is a health. According to World Health Organization, that is the WHO, the health is the complete physical, mental and social well-being of a person and not just the absence of any disease. म्हणजे एखाद्या व्यक्ती हा शारीरिक, मानसिक त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे तो त्याचं आरोग्य किंवा तो आरोग्यदायी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येते. वी आर लिव्हिंग इन अ सोसायटी. In our class, different types of girls and boys are there. If we compare all these, then we will observe that there are some friends or some students are there which are highly interactive, which are medium interactive and which are less interactive. Now what is the reason for this? म्हणजे काही जे क्लासमधले आपले जे मित्र आहेत ते सर्वांसोबत मिसळणारे असतात, काही फक्त काही निवडक लोकांसोबत आणि काहींचं कोणासोबतच पटत नाही. तर the reason for this one is that their social health. Now if we consider the factors that are affecting the social health, there are many factors which affect the social health. The first factor that affects the social health, that is the financial status. Financial status means what type of economical condition of the family that is present, that also affect the social health. Then the next one is, that is the gardens. This is one of the physical factor. आपल्या सोबती असलेला परिसर, आपल्या सोबती असलेले जे काही gardens आहे, that will have the effect on the social. How it is depends. Suppose the garden is there, large number of children they are playing, and our child if he or she is also playing in along with the children, then his social health will be enhanced. So the garden, it is one of the factor. Next is, that is the social and the physical conditions of the surrounding. आपल्या सोबतीचं सामाजिक आणि भौतिक परिस्थिती कशा प्रकारची आहे त्याचा सुद्धा आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम हा होत असतो. नंतर आहे सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द सराउंडिंग. आपल्या सोबतचं सामाजिक वातावरण म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची आहे त्याचा परिणाम सुद्धा हा आपल्या आरोग्यावर होत असतो. नंतर आहे रेसिडेन्शियल एरिया. इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. द एरिया इन विच वी आर लिव्हिंग, that is a residential area, and that also plays a very important factor that affecting the social health. Then the water, ample amount of water if it is present, सभोवताली मुबलक प्रमाणामध्ये पाणी पुरवठा आहे किंवा पाणी आहे तर काय होईल, त्याचा परिणाम नक्कीच त्या व्यक्तीच्या किंवा त्या ठिकाणी जे काही लोक राहतात त्यांच्या सामाजिक आरोग्यावर हा होत असतो. ज्या ठिकाणी पाण्याची खूप टंचाई आहे तर त्या ठिकाणीचं जे काही सामाजिक आरोग्य आहे हे आपल्याला त्या ठिकाणी थोडंफार विस्कळीत झालेलं आपल्याला लक्षात येते. देन टॉयलेट्स, these are the physical factors. Toilets, then political conditions. राजकीय परिस्थिती, आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती ही कशा प्रकारची आहे, दॅट विल ऑल्सो अफेक्ट द सोशल हेल्थ. देन प्लेग्राऊंड, सभोवताली खूप छान खेळण्यासाठी जागा आहे तर नक्कीच त्याचा आपल्या सामाजिक आरोग्यावर हा खूप चांगला परिणाम त्या ठिकाणी होत असतो. देन सोशल ट्रीटमेंट, सामाजिक वागणूक आपल्याला कशा प्रकारे मिळते हे याचं उदाहरण म्हणजे आपल्या वर्गातले एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्याचं इतरांसोबत पटत नाही तर मग काय होते की बाकीचे जे विद्यार्थी आहेत हे त्याच्यापासून किंवा तुमच्या त्या मैत्रिणींपासून दूर जायला पाहतात. मग इट विल हॅव द इफेक्ट ऑन द सोशल हेल्थ ऑफ दॅट पर्सन. देन सोशल सेफ्टी, सामाजिक सुरक्षा, आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी आपण किती सुरक्षित आहोत त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. देन ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, दळणवळणाचे साधनं. आपण समजा एखाद्या दुर्गम भागात आपण बघितलं किंवा समजा ज्या ठिकाणी वाहतुकीचे साधनं नाही, एखादा खेडे विभाग आपण जर बघितलं की ज्या ठिकाणी फक्त एकच बस जाते सकाळी आणि संध्याकाळी ती वापस येते तर अशा ठिकाणचं लोकांचं जे काही सामाजिक आरोग्य आहे हे नक्कीच त्या ठिकाणी थोडंफार डिस्टर्ब झालेलं दिसून येते. देन एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटी, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज. फ्रेंड्स, nowadays there is a competition for the job opportunities, for there is a competition for education, for everything there is a competition, so it will have the effect on the social health. Then satisfying basic needs of the person, that is food, clothing, shelter and medicines. These are the basic needs. We have to fulfill our basic need. If they are not fulfilled, then it will also have the effect on the social health. And the last one is that is the education. Education, it also plays a very important role on the social health. Next we will see
Factors disturbing the social health. Factors disturbing the social health. The first one is that is the mental stress. All of you are familiar with the mental stress. In this picture I got from the textbook. You can see one a boy. आता हा जो मुलगा आहे हा आनंदी आहे का? नाही. काय आहे? तो डिप्रेशन मध्ये आहे आणि तो दोन्ही पायाच्या आतमध्ये आपलं डोकं घालून विचार करत बसला आहे. सो why this such a condition occur? It occur because of the mental stress. Nowadays there is a competition which has been increased in the opportunities of the education, employment and business due to the increase in the population, and the children, they are facing the problem of the loneliness and the mental stress due to the reasons like the nuclear family. Nuclear family म्हणजे काय? पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती होती. आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा, काका काकू आणि आई बाबा, आपण भावंड सर्वजण आपण सोबत राहायचो. पण आज कसं आहे? न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे आई वडील आणि मुलं फक्त एवढेच. आणि काही काही ठिकाणी तर ओनली अ सिंगल चाइल्ड इज देअर. मग त्याला भाऊ किंवा बहीण नसते, म्हणजे शेअरिंग हे काय त्याला माहीतच नसतं. त्याच्यामुळे मग काही आयुष्यात जर त्याला काही गरज पडली कोणाला काही देण्याची, तर त्या ठिकाणी त्याला काय येतं? डिप्रेशन येते किंवा मेंटल स्ट्रेस येतं. दीज आर द रिझन्स. अगेन, boys enjoying the concession in our community. Boys, they are enjoying the concession of the freedom, but the girls, they are having the restriction. Actually in our area such a condition is not there, but in the village areas or in some rural area such a condition they may be there. Also there is a comparison it occur among the boy and a girl if they are present in a same family. म्हणजे मुलगा आणि मुलगी असेल तर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा भेदभाव केला जातो. आता तुम्ही सर्वजण मान हलवत असाल की नाही मॅडम आमच्याकडे असं होत नाही. हे बरोबर आहे, कारण आपण ज्या भागामध्ये राहतो ते म्हणजे आपण शहरी भागामध्ये आहोत. आपले आईवडील बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत, परंतु आजही काही घरांमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. याच्या पुढचंही आपल्या जे बुकमध्ये दिलेलं आहे की म्हणजे जे काही खाण्यापिण्याचे जे सवयी आहेत किंवा पदार्थ आहेत याच्यामध्ये सुद्धा मुलगा आणि मुलगी यांच्या न्यूट्रिशनमध्ये सुद्धा भेदभाव केला जातो. दिस इज द रिअल फॅक्ट वी कॅन्ट अवॉइड. सो बिकॉज ऑफ विच देअर इज अ मेंटल स्ट्रेस विच ऑकर अमंग द चिल्ड्रन्स. देन द नेक्स्ट वन इज दॅट इज द ॲडिक्शन. बघा या ठिकाणी काय दिसते तुम्हाला? हा आहे दिस या ठिकाणी तुम्हाला सिगारेट आणि तो धूर दिसतोय आणि या ठिकाणी दिसतोय अल्कोहोल ड्रिंकिंग. सो ॲडिक्शन. सो द peer group it influences the influence of the addiction. It is stronger among the peer group of the adolescent. म्हणजे जे काही वाढत्या वयातील मुलं आहेत, ग्रोईंग चिल्ड्रन्स, म्हणजे जे तुमचं जे वय आहे या वयामध्ये पियर ग्रुपमध्ये जे ॲडिक्शन आहे ह्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. म्हणजे एक आपण म्हणतो की नाही, चांगल्या मित्राच्या संगतीत माणूस घडतो आणि वाईटाच्या संगतीत बिघडतो. सो दॅट इज अ इन्फ्लुएन्स ऑन द ॲडोलेसंट. अँड ॲडोलेसंट ऑलवेज प्रिफर द कंपनी ऑफ द फ्रेंड्स अँड फॉलोज द रूल्स अँड हॅबिट्स ऑफ द फ्रेंड्स इन्स्टेड ऑफ व्हॉट एव्हर मे बी दे हॅव टोल्ड बाय देअर पॅरेंट्स. आई वडिलांनी जे काही सांगितलं असेल की हे चांगलं नाही आहे, ते करू नको, हे चांगलं आहे, हे कर, तर आपल्याला ते योग्य वाटत नाही. कारण हे या वयामध्ये तुमच्यामध्ये जे काही इन्फ्लुएन्स असतो, प्रभाव असतो, तो कोणाचा असतो? तर तुमच्या मित्रमैत्रिणींचा असतो. की माझी मैत्रीण अशी करते मग हेच बरोबर आहे, किंवा माझा मित्र मला म्हणतो की काही होत नाही सिगारेट उडायला. तर याच्या मागचं रिझनच हे आहे की आपल्यावर याचा प्रभाव हा जास्त आहे. इट लीड्स टू द addiction. Then the next one is that is the chronic diseases or incurable diseases. In some book incurable diseases is given or a chronic. What is the chronic diseases? The diseases which require a very long time period for curing, that is called as the chronic diseases. And the ignorance towards such a people who are suffering from the chronic diseases like the AIDS, TB, leprosy and the mental health or the disorders. And the another one that is the reason that the old persons lead to increase the old age homes and this may cause harm to the social health. बघा ही संकल्पना आपल्या भागामध्ये नाही आहे. म्हणजे आय एम नॉट इन्क्रीज इन द ओल्ड एज होम. आपण आपले जे काही आई वडील आहेत किंवा जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांना आपण तर तसं काही ओल्ड एज होममध्ये ठेवत नाही, परंतु काही भागामध्ये शहरी भागामध्ये याचं प्रमाण हे भरपूर झालेलं आहे. सो दिस ऑल्सो अफेक्ट्स द सोशल हेल्थ. द नेक्स्ट स्लाइड.
Here it is one of the situation we should have to think about it. What would be the incidents? Whether the incident shown in the following picture it is rational. We should have to express our opinion. One of the beggar is there, भिकारी आहे आणि ती जी स्त्री आहे, महिला आहे, ती त्याला हाकलून देत आहे. Whether this condition it is a right or a wrong? Absolutely it is a wrong. Jar if that beggar needs the food, then we should have to give it. We should have to give it. So this is one of the picture which is given in our book. Actually it is a general topic. We can discuss it आणि आपण आपल्या मनाने सुद्धा ह्याचे बरेच काही आन्सर देऊ शकतो. This is the next communication media and excessive use of modern technology. This is the recent view of our houses, isn't it? हा आपल्या घरातला प्रत्यक्ष सीन आहे, प्रत्यक्ष पिक्चर आहे. लक्षात घ्या, हे पिक्चर सध्याच आहे. हे काय आहे की ही आई आहे, हा या ठिकाणी काय आहे, टीव्ही आहे, बरोबर आहे ना, टीव्ही आहे आणि हा मुलगा काय आहे, घरात बसलेला आहे, टीव्ही बघत. आई म्हणते तू खेळायला जा, तू खेळायला जा. आणि हे आधीच आहे काय आहे की मुलगा खूप खेळायचा बाहेर अंगणात आणि मित्रांसोबत, आणि आई म्हणायची की तू आतमध्ये घरात अभ्यास करण्यासाठी. दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर misuse of the technology, modern technology. So these are the different situations that we are facing nowadays. Next, this is the last picture. This is also the today's view. हे पण आजचं चित्र आहे. हे what is this picture? This is a boy who is eating a food, and along with this on the left hand, in the left hand of the boy there is a mobile. काय आहे, मोबाईल आहे आणि तो काय करत आहे, मोबाईल बघत बघत जेवण करत आहे. अँड दिस इज अ टोटली रॉंग पिक्चर बाय बॉय युझिंग अ सेल फोन व्हाईल इटिंग. सो ऑल दीज आर द फॅक्टर्स दॅट कॅन अफेक्ट द social health of the person. And the next slide, which is that we will discuss in the next video, that is the accident, road accident is there. And not it is a road accident, I think it is a selfie. We are boys taking a selfie on the road, and the accident most of the accident they are occurring by such a way. So today we will stop here. In the next video we will continue the next part. Thank you.